वांगचूक सरांना पाठिंबा द्यायला आलेलो. लँड झाल्या आम्हाला कळलं की त्यांची प्रकृती बिघडलीमुळे त्यांना हॉस्पिटलला न्यायला लागलं. पण जसं आम्हाला व्हिडिओज दिसायला लागले की 4-5 लोकं आली सिव्हिलमध्ये आणि त्यांनी सांगितलं की आम्ही डॉक्टर आहोत, चेकअप करायला आलो आहे. ते काहीतरी सफेद पडदा घेऊन आले, सगळ्या प्रोटेस्टरसमोर तो पडदा ठेवला आणि त्यांना उचलून घेऊन गेले. त्याच्यामुळे हा आपल्या लोकशाहीसाठी खूप घातक दिवस आहे. हे कुठच्या परिस्थितीत पण जगतोय. एक माणूस, एवढा मोठा माणूस, एक सायंटिस्ट, एज्युकेशनिस्ट, ज्यांनी विद्यार्थ्यांसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, आपल्या सैन्यासाठी असेल, एवढे कामं करून ठेवली आहेत, त्यांना तुम्ही अशा प्रकारे एक तर 20 दिवस त्यांना उपोषणावर बसवलं. मला कळतच नाही की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा पाहिजे तर हो पाहिजे, डेफिनेटली पाहिजे. पण एका मिनिटासाठी राजीनामा बाजूला ठेवा. एक माणूस तुमच्यासमोर 20 दिवस उपोषण करतोय, त्याला येऊन तुम्हाला भेटता पण नाहीत, एक कॉन्व्हर्सेशन पण नाही करतायत की तुमची चर्चा तर चालू करू. ही कुठची पद्धत आहे? ऐकायचंच नाही, पोलिसांना पाठवायचं. ही दडपशाही काय प्रकारची दडपशाही चालू आहे? आणि कशासाठी हे आंदोलन? नीटमुळे 20 मुलं-मुलींनी आत्महत्या केली आहे. त्याच्यासाठी सरकार जबाबदार नाही आहे. आपल्या इकडे अकाउंटेबिलिटी कोणी आन्सरेबल नाही राहिलं. म्हणजे कुठच्या राज्यात जगतोय आपण, कुठच्या देशात जगतोय आपण? मी म्हटलं पोलिसांचं असं म्हणणं आहे की उच्च न्यायालयाने आम्हाला सांगितलं होतं आणि त्या निर्देशांचं आम्ही पालन करत. अशा प्रकारे तुम्ही प्रोटेस्टर्सवर हात उचलताय, त्यांच्यावर धक्काबुक्की करताय. सोनम वांगचूक यांच्या कुटुंबाशी काय बोलणं झालं? मला वाटते त्यांची पत्नी आता हॉस्पिटललाच आहे आणि ते पण प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत. त्याच्यामुळे लोकशाहीत सगळ्यांना बोलायचा अधिकार आहे आणि तुम्हाला ऐकावंच लागणार, कारण ह्या लोकांनी तुम्हाला तिकडे बसवलं आहे. ज्यांनी तुम्हाला बसवलं आहे त्यांचंच तुम्ही ऐकणं बंद केलं आहे. त्याच्यामुळे खूप चुकीच्या दिशेने आपला देश चालला आहे. मी त्यांना फक्त सकाळपासून काय झालेलं विचारून घेतलं. त्यांनी मला सांगितलं आणि मी वांगचूक सरांची काय प्रकृती आहे, कशी परिस्थिती काय आहे, तब्येत कशी आहे हे विचारलं फक्त. आमचं दोघांचंही म्हणणं हेच आहे की आता हे देशभर पेटलं पाहिजे. महाराष्ट्रात तुम्ही उद्याच्याला सायंकाळी दादरमध्ये आंदोलन करणार आहात. अभिजितने तुमच्या आभार. राजसाहेबांनी खरं तर ट्विट करत त्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता आणि त्यानंतर उद्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही ते मला आता मुंबईला जाऊन राजसाहेबांबरोबर चर्चा करून कळेल. त्याच्यामुळे मला माहीत नव्हतं. मला माहीत होतं आंदोलन आहे, पण काय साहेब जाणार आहेत का नाही कुठच्या दिशेने मी आता चर्चा केल्यावर मला कळेल. मारहाण केली अशा पद्धतीने अतिशय चुकीचं आहे, अतिशय चुकीचं. तुम्ही हायकोर्टाने तुम्हाला हे सांगितलंय का शिवीगाळ करा, मारामारी करा आणि म्हणा? हायकोर्टाने सरकारला सांगितलंय की त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या. ते सोडून तुम्ही सगळं केलं.